नाशिक शहरातील रस्त्यावरून नागरिकांचे मोबाईल हिसकावून दहशत माजवणाऱ्या सराईत स्कॅनर टोळीचा गंगापूर पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला आहे। या कारवाईत तब्बल 21 महागडे मोबाईल फोन आणि 5 चोरीच्या दुचाकीसह सुमारे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 2 मे 2026 रोजी दुपारी गंगापूर परिसरात एका नागरिकांचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या 2 आरोपींनी हिसकावून पळ काढला होता। या प्रकरणी गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनी तपासी सूत्र हाती घेत आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक तयार केले। सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ज्ञानेश्वर उर्फ नन्या मोतीराम दिवे आणि त्याचा साथीदार गोवर्धन उर्फ गौरव गोपाळ शेवरे यांना जेरबंद केले। पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून मुख्य आरोपी नन्या दिवे याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपींनी नाशिक शहरातील विविध भागातून मोबाईल स्नॅचिंग आणि वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली। आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल आणि दुचाकीचा संबंध गंगापूर, अंबड, निफाड, सातपूर, नाशिक तालुका आणि ग्रामीण भागातील अनेक गुन्ह्यांशी असल्याचे उघड झाले आहे। या कारवाईमुळे शहरातील मोबाईल चोरी आणि स्नॅचिंगच्या तब्बल 7 गुन्ह्यांची उकल झाली असून आणखी गुन्हे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलिसांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।